मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचा मीडिया एक्सलन्स अवॉर्ड सोहळा पार पडतोय। लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांचा किती सरकन डोळ्यासमोरून जातो आणि आज ज्यावेळेला याच संदर्भात माई मीडिया असेल, प्लॅनेट मराठी असेल आणि इतर सर्व संयोजक असतील त्यांच्या वतीनं ज्यावेळेला आपल्या कार्याचा सन्मान होतो, खरोखर ती आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी, आपल्या पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी खूप आनंदाची गोष्ट असते। त्याचं कारण एवढंच की पत्रकारिता क्षेत्रामध्ये 20 वर्षात झालेले बदल आम्ही पाहिले। टेलिप्रॉम्प्टरवरती वाचणं असेल, ते थेट तुमच्या कानात एखाद्या ईपीमध्ये एखादी दिलेली बातमी असेल किंवा बातमी सादरीकरणात झालेले बदल असतील, या सर्व गोष्टी आम्ही फार जवळून बघितल्या। आज तुमच्यासमोर बोलत असताना, या मंचावरून सांगत असताना खरं तर एक दिवस एक रात्रही अपुरी पडेल की काय काय अनुभव आले, काय काय चढ उतार आले, किती बदल झाले। यावरती कदाचित काहींना चित्रपटही काढावासा वाटेल, एखादं नाटकही लिहावंसं वाटेल किंवा अनेक गोष्टी आहेत। मात्र खरोखर एक सुंदर अनुभव होता हा 20 वर्षांचा। कारण जळगाव सारख्या शहरातून सुरुवात करून ज्यावेळेला आपण मुंबई सारख्या शहरात येतो, विविध वृत्तवाहिन्यांमध्ये आपण कामं करतो, विविध क्षेत्रातल्या मुलाखती करायला मिळतात। खास करून एंटरटेनमेंट क्षेत्र मी 6 वर्ष करायला मला मिळालं। त्यानंतर पॉलिटिकल क्षेत्रातल्याही मुलाखती करायला मिळाल्या। मी खरंच सांगू का, पुस्तकं वाचण्यापेक्षा माणूस कसा वाचावा हे पत्रकारिता शिकवते आणि अनेक माणसं आजपर्यंत वाचायला मिळाली, समजायला मिळाली। यावरती आपण अधिक बोलूयात। मात्र आज ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या आपल्या तमाम प्रेक्षकांसमोर, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींसमोर हा सन्मान केला जातोय, त्यावेळेला खरोखर मनपूर्वक धन्यवाद आणि पुढच्या काळातही येणाऱ्या सर्व चॅलेंजेससाठी तुमच्या सगळ्यांचे शुभाशीर्वाद मिळावे एवढीच विनंती करतो आणि थांबूयात। हा अवॉर्ड फक्त माझ्या एकट्याचा नसून मीडिया एक्सलन्स अवॉर्ड 2025 मिळवण्यामागं आजपर्यंत या प्रवासात सोबत असलेले सर्व माझे पत्रकार मित्र, बंधू, भगिनी यांचा हा पुरस्कार आहे। लोकशाही मराठीची टीम, सगळेजण जे पडद्यामागं काम करत असतात आणि रोज प्रत्येक बातमी हे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत असतात, त्यांच्या सगळ्यांसाठी खरं तर हा अवॉर्ड मला द्यावासा वाटतो। खास करून मिस्टर गणेश नायडू सर, ज्यांनी ही मोठी जबाबदारी आज खांद्यावरती टाकली आणि इतक्या सगळ्या पत्रकार मित्रांची जबाबदारी त्यांनी सांभाळण्यासाठी दिलेली आहे, त्यासाठी मी कटिबद्ध असेनच। त्याचबरोबर मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या शीतल कर्देकर मॅडम असतील किंवा प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर आणि हा अवॉर्ड जो आहे ज्यांनी तो ऑर्गनाईज केलेला आहे, त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार। हा जो उपक्रम आहे शीतलताई कर्डेकर यांचा, मला असं वाटतं की हा अनेक लोक करत आहेत आता या पॉईंटला, पण त्यांच्याकडनं सुद्धा हा विचार येणं आणि माध्यमांना अवॉर्ड करणं हे मला खूप आवडलं आणि मी म्हणालो की आपण प्लॅनेट मराठी सोबत याचं असोसिएशन करूया आणि जे काय पॉसिबल आहे ते आपण या माध्यमातून आपण ह्याला हातभार लावूया आणि हा अवॉर्ड करूया। त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन। जिंकलेल्या सगळ्याच मान्यवरांचं अभिनंदन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।